अशा प्रकारे तेलात बेसन टाकून तर बघा किती छान असे लाडू तयार होतात। एकदा नक्की करून बघा। त्यासाठी मी घेतलेला आहे इथे 1.5 वाटी बेसन पीठ। ते बेसन पीठ सरसरीत असं भिजवून घ्यायचं, छान असं भिजवून घ्यायचं। त्याच्यात खायचा सोडा किंवा मीठ काहीच टाकायचं नाही, ते तसंच सरसरीत असं भिजवून घ्यायचं। बघू शकता हे अशा प्रकारे छान असं भिजवून घ्यायचं। हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असंच भिजवून घ्यायचं। आणि मी इथे तूप गरम करायला ठेवलेलं होतं, मी तुपातच हे बनवत आहे। हे अशा प्रकारे टाकून छान असे फ्राय करून घ्यायचे। एक असे थोडे मोठे मोठेच टाकायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे। दोन्ही साईडने असे पलटून छान असे खरपूस असे भाजू द्यायचे। एकदम असे ब्राऊन झाले पाहिजे, खरपूस असे। हे बघू शकता मी असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। हे छान असे खरपूस भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि थंड करण्यासाठी ठेवायचे। हे मी 5 मिनिटे थंड होऊ दिलेले आहेत फॅन खाली। आणि त्याच्यात ते असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे त्याच्या। अशा प्रकारे हे बघू शकता असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे। हे बघू शकता अशा प्रकारे मी त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे। आणि ते पीठ पण आता मी एका कढईमध्ये थोडंसं तूप गरम करायला ठेवलेलं आणि त्याच्यात हे आपण तयार केलेलं पीठ टाकून घ्यायचं आणि ते पण छान प्रकारे असं भाजून घ्यायचं। ते पीठ पण असं गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे, छान असं त्याचा सुगंध सुटलेला आहे। छान असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात ड्रायफ्रूट मी काजू बदाम टाकलेले आहेत। हे बघू शकता ते पण छान प्रकारे ह्याच्यामध्ये अशाच प्रकारे भाजून घ्यायचे। छान भाजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी येथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल थोडी 1.5 वाटी घेऊ शकता। मी ते 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेली आहे। ती पण बारीक केलेली साखर त्याच्यात मी ॲड करत आहे। ती पण त्याच्यातच गरम करून घ्यायची, म्हणजे मिश्रण खूप छान असं तयार होतं। हे बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे। त्याला तूपही सुटतं, त्यात आपण तूप टाकलेलं होतं ना, ते तूप असं सुटायला लागतं आणि त्याच्यात वेलची पूड टाकून असं छान असं गरम करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे आता मिश्रण एका मी ताटात थंड करण्यासाठी काढून घेत आहे आणि ते मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आणि लगेच त्याचे लाडू वळण्यासाठी आपण घ्यायचे। हे बघू शकता मी अशा प्रकारे इथे लाडू वळण्यासाठी घेतलेले आहेत। अशा प्रकारे एक लाडू वळून घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला ड्रायफ्रुट्स काही चिकटवायचे असेल, जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात ते त्याच्यावरती तुम्ही चिकटवायचे, म्हणजे छान असा लाडू दिसतो। हे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेत आहे। हे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मी बदाम लावलेले आहेत, कारण की माझ्या मुलांना बदाम खूप आवडतात, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बदाम लावून घेतलेले आहेत। आणि हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली।